Hello, dear students. Let us start with the new next topic from the same chapter, biotechnology. In today's lecture, we will see that subtopics bioethics and biopatent in detail. Now, before starting with the bioethics, we should understand what is ethics. इथिक्स म्हणजे काय हे आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. इथिक्स म्हणजे काय? आता आपल्या डे टू डे बिहेवियर मध्ये पण आपण काही इथिक्स पाहतो. म्हणजे काही असे सोशल स्टँडर्ड्स असतात की ज्या सोशल स्टँडर्ड्स च्या चौकटीत आपलं बिहेवियर असतं. और बिहेवियर हॅज सम सेट ऑफ स्टँडर्ड्स इन अवर सोशल लाईफ ऑल्सो. So ethics are the matters related to socially acceptable moral duty, conduct and judgments. म्हणजे समाज मान्य अशा काही नैतिक जबाबदाऱ्या, अशा काही आपलं बिहेवियर, आपली वागणूक, आपलं एकंदरीत आपलं समाजामध्ये जी वर्तणूक आहे त्याला म्हणायचं ते कसं असलं पाहिजे? सोशल ऍसेप्ट म्हणजे समाजपूरक, समाज मान्य असं असलं पाहिजे. त्याला म्हणायचं इथिक्स. फॉर एक्झाम्पल, अगदी बेस्ट एक्झाम्पल सांगितलं आपण. आपले काही कल्चरल इथिक्स असतात की सपोज एखादा सेंटेन्स यूज बाय युअर फ्रेंड दॅट यू डोंट लाईक, यू कॅन स्नॅप. एखादं वाक्य एखाद्या मित्राने बोललं तुम्हाला आवडले, तुम्ही एखादी त्याला लगावून देऊ शकता. बट द सेम थिंग, the same statement was made by if the same statement was made by if it is made by your parents or elders, you move from the place or you keep quiet. एक तर तिथून निघून जा तुम्ही किंवा शांत बसता. कारण काय? ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत. हे आपला कल्चरल इथिक आहे की आपल्या मोठ्यांना आपण आर्ग्यू करत नाही, त्यांच्या विरोधात आपण बोलत नाही, त्यांना रॉंगली रिॲक्ट करत नाही. सो दॅट इज ऑर कल्चरल इथिक. नाउ यू माइट हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ इथिक. किंवा आता एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे, रस्त्यावर एक कोणीतरी माणूस तडफडत बसलाय, कधीतरी आपल्याची भांडणी झालं असेल कदाचित, पण त्याला तडफडताना पाहून आपल्याला नक्की वाटेल की माझ्याकडे बॉटल आहे, बॉटलमधलं पाणी मी द्यावं, कारण तो तडफडतोय रस्त्यावरती. सो डेफिनेटली द ऍक्ट विल बी लाईक दिस. आपण निग्लेक्ट करून निघून जाणार नाही तिथून. सो दॅट इज अवर सोशल इथिक. तो आपला सोशल इथिक आहे की आपल्याला तर ते स्टँडर्ड्स आहे, आपल्या बिहेवियरल स्टँडर्ड्स आहे की त्याच्या त्या सेट्सच्या, त्या स्टँडर्ड सेट्सच्या अधीन राहूनच आपण वागतो. त्याच्या विरुद्ध साधारणपणे जनरल मासमध्ये वागणूक दिसत नाही. त्याला म्हणायचं इथिक्स. दे आर कॉल्ड ॲज इथिक्स. हे सगळे सोशल इथिक्स झाले. अशाच प्रकारचे इथिक्स बायोलॉजिकल वर्ड मध्ये सुद्धा वापरले जातात. त्या इथिक्सला आपण बायो इथिक्स म्हणतो. द इथिक्स विच आर सपोज टू मेंटेन in the biological world also, they are called as bioethics. The ethics in biotechnology also include the general subject, what should be done and what should not. काय करावं आणि काय करू नये. आरडीएनए टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय, इम्प्रूव्ड जीन्स तुम्ही तयार करताय, ते कुठल्या तरी ऑर्गॅनिझम मध्ये इन्कॉर्पोरेट करताय, जीन थेरपीचा वापर करताय, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतात त्या ठिकाणी. पण हे करत असताना काय करावं आणि कशाचं बंधन ठेवावं, किती लिमिट पर्यंत हा वापर केला पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणी तो केला पाहिजे, कुठल्या ठिकाणी तो करायला नको, याचा विचार म्हणजे इथिक्स. या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजिकल इथिक्स झाले. बायोइथिक हेल्प द मोरल ड्युटीज. थोडं पॉइंटर घेऊया. बायोइथिक हेल्प्स टू स्टडी द मोरल विजन. म्हणजे आपला नैतिक दृष्टिकोन असला पाहिजे. डिसिशन्स अकॉर्डिंगली आपले डिसिशन्स असले पाहिजे. नैतिकता जपून ठेवलेले आपले डिसिजन असले पाहिजे. पॉलिसीज, ध्येय धोरण पण आपली तशा पद्धती असली पाहिजे. पॉलिसीज ऑफ ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू बायोलॉजिकल फिनॉमिना अँड इव्हेंट. या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये जे काही फिनॉमिना घडून येतात, ज्या काही प्रक्रिया घडून येतात, जे काही इव्हेंट, ज्या घटना घडून येतात सजीव सृष्टीमध्ये, त्यांच्या संदर्भात सुद्धा आपला दृष्टिकोन, त्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याबद्दलचे आपले निर्णय, त्याबद्दलचे आपले ध्येय धोरण माणसाचे, हे त्या इथिक्सला धरून असले पाहिजे. काही विशिष्ट इथिक्सला धरून असले पाहिजे. त्याला आपण बायो इथिक्स म्हणतो. सो त्या ठिकाणी आपण सारासार विचार केला पाहिजे की अमुक एक गोष्ट मी करतो, तर त्या ज्या प्राण्यावरती हा प्रयोग करतो त्या प्राण्याला त्याच्यामुळे दुखापत होती का,
किंवा त्याला काही भावना असतील तर त्या आपण कुठेतरी त्याच्या राईट्सला धोका आणतोय का, किंवा आपण नेचरला हार्म करतोय का, किंवा इकोसिस्टीमला आपण कुठेतरी डॅमेज करतोय का, आपण बायोडायव्हर्सिटी कुठे डॅमेज करतो, किंवा त्या स्पेसिसच्या कम्युनिटीला कुठेतरी आपण डिस्टर्ब करतोय का, या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा झाला पाहिजे. आणि तो विचार म्हणजे बायोइथिकल बिहेवियर. तो विचार होणं म्हणजे बायोइथिकल बिहेवियर. नाउ इथिक्स डील टू लाईफ. म्हणजे आता इथिक्स कुठे पाळणार आहे आपण? ही जी नैतिक ध्येय धोरण आहे किंवा आपलं बिहेवियरल आस्पेक्ट आहे, कुठे पाळणार? जिथे लिव्हिंग आहेत. दगडाच्या बाबतीत आपण विचार करणार नाही की दगडावर दुसरं दगड टाकू का नको. इजंट इट? सो इथिक्स आर टोटली रिलेटेड विथ द लिव्हिंग्स. फॉर एक्झाम्पल इन विट्रो फर्टिलायझेशन आपण करतो त्यावेळेला एक विचार करतो काही ना काहीतरी. त्यावेळेला कुठल्या तरी दोन डिफरंट सेक्शुअल सेल्स फ्यूज केल्या जातात लॅब कंडिशन मध्ये. त्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो. स्पर्म बँक मध्ये स्पर्म स्टोअर करून ठेवले जातात आणि ज्या ठिकाणी वंध्यत्व असलेल्या व्यक्तींमध्ये अशा प्रकारचे स्पर्म डोनेशननी फर्टिलिटी त्या ठिकाणी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. जीन थेरपी आहे की ज्यामध्ये एखादा डिफेक्टिव्ह जीन काढला जातो आणि नॉर्मल जीन इन्सर्ट केला जातो. या ठिकाणी एक नोबल कॉज आहे की एखाद्या व्यक्तीला समजा डायबिटिक पर्सनच्या बाबतीत आपण असं करत असू तर त्या व्यक्तीबद्दल एक चांगला दृष्टिकोन आहे, एक चांगला नोबल व्ह्यू आपला आहे की त्या व्यक्ती दॅट पर्सन शुड नॉट सफर मोर फ्रॉम द डिसीज, सो दॅट इट शुड बी सो डिफेक्टिव्ह जीन शुड बी करेक्टेड. तर कधी कधी हा ज्या व्यक्तीवर ही थेरपी की त्याच्या दृष्टिकोनातून कदाचित करेक्ट असेल, पण ज्याच्यापासून हा जीन आपण कलेक्ट केला त्या इंडिव्हिज्युअलला काही इजा होते का, किंवा त्यांच्या कम्युनिटीला काही हार्म होतो का, याचा विचार सुद्धा बायोएथिक्स मध्ये केला जाऊ शकतो. जीन मॅनिप्युलेशन म्हणजे जीन मॅनिप्युलेशन मध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं की जीन मॅनिप्युलेट करायचं म्हणजे काय, चेंज इन अरेंजमेंट ऑफ डीएनए सिक्वेन्स वगैरे जीन मॅनिप्युलेशन म्हणायचं. इथनेशिया डेथ. इथनेशिया डेथ म्हणजे इच्छा मरण. एखाद्या व्यक्तीला खूप यातना होत असतील, कुठले तरी डिसीज किंवा त्याला व्याधीचा फार त्रास होत असेल, किंवा शरीर साथ नसेल देत, किंवा इतर काही कंडिशन्स असतील की ज्यामुळे त्या व्यक्तीला जगावंसं वाटत नाही ऍट एनी कॉस्ट, जगणं हे त्याला मरणप्राय आहे, तर त्या व्यक्तीला इच्छा मृत्यूचं ऑप्शन्स अवेलेबल करून द्यायचं. दॅट इज कॉल्ड इथनेशिया डेथ. इच्छा मृत्यूचं ऑप्शन. तर तो पण एक इथिकल भाग आहे की त्याला आता इतका त्रास तो स्वतः भोगतोय, आपण नाही भोगत, ती व्यक्ती भोगतोय की ज्याला तो त्रास होतोय. मग त्यांनी जर म्हटलं की मला इच्छा मृत्यू द्या, तर त्याला तो द्यावा की नाही. तर हा पण एक इथिक्सचा भाग आहे. मेंटेनिंग दोज हु आर इन कॅमोटो स्टेट. कॅमोटो स्टेट म्हणजे कोमाच्या स्टेटमध्ये लोक वर्ष 10 वर्ष 15 20 वर्ष अगदी मृत्यूपर्यंत 30-40 वर्ष पण एखादी व्यक्ती कधी कधी कोमामध्ये राहते. आणि इट इज ऍज गुड ऍज बाहेरच्या व्यक्तीला जो त्याचं सगळं करत असतो, फक्त ब्रीदिंग चालू असतं पण ब्रेन डेड व्यक्ती असते जवळपास, किंवा बाकी त्या व्यक्तीला काहीच कळत नसतं, कुठल्याही हालचाली नसतात. अशा व्यक्तीला सांभाळणं हे सुद्धा एक इथिक. म्हणजे काय, इट इज अ लिव्हिंग बिंग. त्याला काही सांगता येत नाही, त्याला काय होतंय काय होत नाही, काय चाललेलं आहे, कधी त्याला आवाज येतोय की नाही हे पण आपल्याला कळत नाही बरेचदा. स्पर्श त्याला कळतात की नाही हे पण कळत नाही. तो व्यक्ती फक्त बेडवर पडलेला असतो आणि त्याला आपण आणि त्याच्या सगळ्या बॉडी ऍक्टिव्हिटीज, इंटरनल ऍक्टिव्हिटीज सगळ्या सुरू असतात, पण फिजिकल कुठल्याच सुरू असत नाही. आणि असं वाटतं की इट इज जस्ट इन द स्लेप्ट कंडिशन, झोपलेल्या अवस्थेत तो भाव सतत दिसतो. तर अशा कोमामधल्या असलेल्या व्यक्तीचं पण नीट देखभाल, त्याची संगोपन करणं, हा सुद्धा एक इथिकल बिहेवियर मध्ये मोडतं. पेरेंटल जेनेटिक सिलेक्शन, जेनेटिक एक्सपेरिमेंट मधलं पेरेंटल सिलेक्शन करताना सुद्धा आपण इथिकल अप्रोच ठेवू शकतो की कोणते विथिन द स्पेसिस पेरेंट्स निवडायचे आहेत, आउट ऑफ द स्पेसिस पेरेंट्स निवडायचे आहेत. मग त्यांच्यामध्ये विथिन द स्पेसिस पेरेंट असतील तर नॅचरल ते क्रॉसिंग आहे, पण टू डिफरंट जेनेरामध्ये पेरेंट्स असतील तर ते इट इज नॉट नॉर्मल. मग त्यामध्ये त्या प्लांट्सचा आपण विचार करतो का, किंवा त्या दोन इंडिव्हिज्युअल्सचा काही विचार केला जावा की नाही, हा इथिकल हा विचार आहे, हा एक इथिक्सचा पार्ट आहे. ओके, let us switch to the next slide. The era of biotechnology has brought wide spectrum on new topics like cloning, transgenics, then gene therapy, eugenics, RNA technology, etc. And the use of all this has drawn the wide range of reactions in the society. आता आपल्याला सगळं माहिती आहे की बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर
आपण क्लोनिंग करून आणतो RDNA टेक्नॉलॉजीनी, रिकॉम्बिनंट DNA करतो आणि त्याचे मल्टिपल कॉपीज तयार करतो, त्याला आपण क्लोनिंग म्हणतो. ट्रान्सजेनिक्सच्या माध्यमातून आपण GMOs तयार करतो, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करतो. जीन थेरपीच्या माध्यमातून आपण जीनची अरेंजमेंट चेंज करतो, जिनोटाईप अल्टर करतो आणि ट्रीटमेंट करायचं. युजेनिक्स मध्ये पण जिनोटाईप सोबतच आपण त्या ठिकाणी ऍडिंग डिलिशन करतो. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे. हे सगळं आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मध्ये काहीतरी ह्युमन वेलफेअरचा विचार करून रिसर्च पर्पज ऑफ व्ह्यू मेनी टाइम्स इट इज डन. बट ह्या सगळ्या गोष्टींचा समाजामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात त्याच्या रिॲक्शन दिसून येतात. कशा रिॲक्शन दिसून येतात की वेदर इट इज इथिकल, आपल्या नीतिमत्तेला धरून आहे की नाही, अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉन्ट्रोव्हर्शियल व्ह्यूज आणि त्या प्रकारच्या रिॲक्शन सोसायटीमध्ये आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. ज्यांना ज्यांना हे सगळं शास्त्र जर हे अगदी ऍडव्हान्स टेक्निक आहे, आता उदयास आल्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट्स, त्यांचे होणाऱ्या इफेक्ट्सचा रिसर्च पण तितक्या प्रमाणामध्ये झाला नाही. पण हा इंट्रोड्यूस झालाय समाजाला आणि समाजाला इंट्रोड्यूस झाला ज्यांना ज्यांना ज्या एज्युकेटेड सेक्शनला हा माहिती आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स या बाबतीत आहेत. द रिॲक्शन्स आर बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल्स ओन परसेप्शन अँड मोरल. आणि ह्या रिॲक्शन प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं मत, त्याची नैतिकता याला अवसरून नाही. काहींचं मत आहे की काय का करायला पाहिजे, निसर्गाने काहीतरी वेगळी रचना करून दिली आहे तुमच्या जीनची, जिनोटाईप. हु आर यू टू चेंज दॅट? तुम्हाला कोणी तो अधिकार दिला? निसर्गाने जे तयार केलं त्याच्यामध्ये बदल करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? निसर्गाला हात लावायचा नाही, कारण निसर्ग ही देवता आहे. असे व्ह्यूज असणारे काही लोक असतील तर त्यांचे वेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स असतील त्या सोशल रेंज मधल्या लोकांच्या. जे सायंटिफिक वर्ल्ड मध्ये लोक असतील तर ते म्हणजे ओ व्हॉट अ नोबल रिसर्च, किती नोबल रिसर्च आहे हा, आणि याच्यामध्ये आपण पुन्हा काहीतरी जास्त डेप्थला गेलं पाहिजे. सो इट डिपेंड्स की हा रिॲक्शन सुद्धा त्यावरती डिपेंड करता की त्या व्यक्तीचं मोरल कसं आहे, त्या व्यक्तीचा कुठल्या परिप्रेक्षामध्ये ती व्यक्ती वाढलेली आहे, and under which circumstances the person is born and brought up. So accordingly the reflections are seen, the reactions are seen in the society. Ethical aspects pertaining to the use of biotechnology seem to be more controversial and frightening. आणि म्हणून फार कॉन्ट्रोव्हर्शियल ओपनिंग, एक म्हणतो की एकदम व्यवस्थित आहे, एकदम छान आहे, वा व्हेरी व्हेरी नाईस, तर कुठला तरी एक ग्रुप असा म्हणतो की नाही, इट इज अगेन्स्ट द नेचर्स लॉ अँड वी शुड नॉट हार्म द नेचर, वी शुड नॉट, व्हॉट इज गिफ्टेड बाय द नेचर, निसर्गाने दिलं त्याला चॅलेंज करायचं, त्याला बदलायचं आपल्याला काही अधिकार नाही. शेवटी प्लांट सुद्धा लिव्हिंग आहे आणि इतर अॅनिमल सुद्धा लिव्हिंग आहे, त्यांना सुद्धा भावना आहे, त्यांना सुद्धा जीव आहे, ते सजीव आहेत, म्हणजे त्यांच्याशी आपण खेळायला नको, असा एक व्ह्यू आहे. तर त्याच्या अगदी विरुद्ध की नो, वी शुड यूज दिस ऍडव्हान्सेस. एका ठिकाणी आपण ह्युमन वेलफेअर करता त्याचा वापर करतो, तर दुसरीकडे एकदम कॉन्ट्रोव्हर्शियल ओपिनियन्स आहेत आणि ते फ्रायटिंग आहे, म्हणजे भीतीदायक याच्याकरता आहे की बाबा दोन टोकाचे मत या ठिकाणी सोसायटीमध्ये आपल्याला दिसतात. दिस कन्सर्न्स आर ब्रॉडली समराइज. आता हे कशा प्रकारचे काळजी समाजामध्ये या टेक्नॉलॉजी बद्दल किंवा ऍडव्हान्सेस बद्दल आहे, त्याचे काही पॉइंट्स खाली दिलेले आहे की काय कोणते मुद्दे आहेत जे काळजीचे आहे. कन्सर्न म्हणजे काळजी दाखवणारे मुद्दे कुठले आहेत? यूज ऑफ अॅनिमल कॉज ग्रेट सफरिंग टू देम. एक समाजाचा एक भाग असा म्हणतो की प्राण्यांचा वापर ह्या RDNA टेक्नॉलॉजी मध्ये किंवा ट्रान्सजेनेसिस मध्ये करायचं म्हणजे त्यांना एक प्रकारचं आपण दुःख देतो, त्यांना यातना देतो आणि त्यांच्यामधला जीन काढतो, त्यांच्यामधले प्लाझमिड्स काढून टाकतो. बॅक्टेरिया असेल त्याच्यामधला प्लाझमिड काढून टाकतो, एखादा DNA असेल त्याचा पुन्हा जीनोटाईप रीड करतो, त्यातला हवा असलेला जीन आपण काढून घेतो, तो मल्टिप्लाय करतो. अँड सो इट इज अ सफरिंग फॉर animals. And secondly, it is the violation of integration of species. ते स्पेसिसचं जे एकीकरण असतं किंवा काही स्पेसिस एकत्रितपणे इंटररिलेट करतात, तर त्यांच्या इंटिग्रेशनला सुद्धा हा धोका आहे. इट इज कॉज ऑफ व्हायोलेशन. त्यांना त्यांच्या इंटिग्रेशनवर घातलेला हा घाव आहे, कारण त्याच्यामधल्या काही स्पेसिसला जर तुम्ही ट्रान्सजेनिक बनवलं तर काही ट्रान्सजेनिक, काही नॉर्मल्स, ऍक्च्युअली दे आर फ्रॉम द सेम ओरिजिन. मग त्यांच्या एकत्मतेला, त्यांच्या एका ओरिजिनला घातलेला हा घाव आहे. आणि मग सो इट इज समवट ऑब्जेक्शनेबल व्ह्यू
फ्रॉम द सोसायटी. ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन्स टू द एनिमल्स अँड व्हाईस वर्सा. माणसाच्या शरीरामध्ये मध्ये प्राण्यांची जीन्स ऍड करायची, प्राण्यांच्या शरीरामध्ये माणसाची जीन ऍड करायची, तशा प्रकारचे प्रयोग करायचे. अशा प्रकारे जीन्स बायोटेक्नॉलॉजीचा इनडिस्क्रिमिनेट म्हणजे वारेमाप वापर करायचा. या वापरामुळे इन्व्हायरमेंट धोक्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे पर्यावरण धोक्यामध्ये आलेलं आहे. कारण हे सगळे जे अॅनिमल्स आहेत ज्यावरती प्रयोग केला, म्हणजे उंदीर असेल किंवा अजून कुठले प्राणी असतील, अक्वॅटिक अॅनिमल्स असतील, माउसेस असतील, तर दे आर द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस लिव्हिंग वर्ल्ड ऑर एन्व्हायरमेंट. ह्युमन बिंग इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ एन्व्हायरमेंट. पण त्यांच्यावर जर अशा प्रकारे RDNA टेक्नॉलॉजीनी किंवा जीन थेरपीनी आपण प्रयोग करणार असू आणि त्याचा इनडिस्क्रिमिनेट म्हणजे वारेमाप वापर जर करणार असू, कुठलाही ज्याला नियम नाही अशा कुठलेही प्रतिबंध नाहीत अशा पद्धतीने आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर जर केला, सो इट विल पोज रिस्क टू एन्व्हायरमेंट. ती एन्व्हायरमेंटला धोका ठरवू शकतो फॉर द हेल्थ ऑफ बायोडायव्हर्सिटी. कारण आपण नेचरमय जी बायोडायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे, त्या जैवविविधतेला हात घालतोय. निसर्गाने जी जैवविविधता तयार केली त्या जैवविविधतेला आपण हात घालतोय, कारण आपण आपल्या पद्धतीने जीन अल्टर करतोय, नको असलेले जीन काढतोय, हवे असलेले जीन टाकतोय. त्याची एका ठिकाणाहून जीवन त्यातल्या त्यात त्या जिनोम मध्येच एका ठिकाणला जीन काढून दुसऱ्या ठिकाणी टाकतो, तर कुठल्या एखाद्या ऑर्गॅनिझम मधला जीन काढतो तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकतो. सो इट इज अवर इंटरफिअरन्स टू द एन्व्हायरमेंट. सो इट देअरफॉर एन्व्हायरमेंट इज ॲट रिस्क अँड इट ऑल्सो कॉज डॅमेज टू द हेल्थ ऑफ बायोडायव्हर्सिटी. ओके, सो दीज आर द थ्रेट्स. हे ब्रॉडली थोडे त्याच्यामधले जे धोके आहेत किंवा जे काळजीचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी सांगितले. The introduction of GMOs, genetically modified organisms, has led to wider debate in the bioethical concern affecting the social, educational, and environmental sphere. समाज आहे किंवा मग आपलं आर्थिक जगत आहे किंवा मग पर्यावरण जगत आहे, या सगळ्यामध्ये ह्या जर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम इंट्रोड्यूस केले तर काय परिणाम होतील याच्यावरती फार मोठी डिबेट किंवा फार कॉन्ट्रोव्हर्सियल मतं आहेत, की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम ज्यांचा जिनोटाईप आपण एमफुली चेंज केला आहे, तो पर्यावरणामध्ये त्यांना आपण सोडलेला आहे, तर याचा आपल्या आर्थिक जगतावर, आपल्या सामाजिक जगतावर, आपल्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होऊ शकतो याच्यावरती प्रचंड भिन्न असे मतमतांतर आहे. these effect, आता काय काय इफेक्ट असू शकतात? these effects include the effect on non-target organism. जे टार्गेट ऑर्गॅनिझम नाही त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता बीटी कॉटन आपण तयार केलं, तर बीटी कॉटन ही व्हरायटी कशा करता तयार केली, की पॉड बोरर जी पेस्ट आहे त्या पेस्टला कंट्रोल करण्याकरता ते प्लांट मध्येच अशी कॅपॅसिटी डेव्हलप केली गेली आहे की तो प्लांट स्वतः एक प्रोटीन टॉक्झिन तयार करतो, दॅट इज थुरिओसाइड. अँड व्हेन द कॅटरपिलर ईट्स द लीफ, automatically the toxin enters inside the body and the caterpillar dies off. कॅटरपिलरच मरतो, त्याच्यामुळे त्याच्यापासून तयार होणारा पतंग पण ऑटोमॅटिकली मरतो आणि त्या झाडाला रोगाची लागण होत नाही. अशा पद्धतीने आपण बीटी कॉटन ही व्हरायटी जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी तयार केली. पण आता ह्या व्हरायटीचा इतर त्याचं टार्गेट कोणतं आहे? पॉड बोरर. म्हणजे त्याच्या पॉड्सला किंवा त्याच्या बोंड अळी म्हणून त्याला, त्या बोंड अळीवरती खरं ते हे टार्गेट आहे, बोंडअळी हे टार्गेट आहे. पण त्यावर एखादं फुलपाखराचं जर कॅटरपिलर जाऊन ते खायला लागला, फुलपाखराचे कॅटरपिलर पण मरणार आहेत की नाही? ते टार्गेट आहे का? नाही, कारण फुलपाखरू हे पॉलिनेशनचं काम करतं, म्हणजे चांगलं काम करतं. इट इज बेनिफिशियल फॉर द प्लांट्स बिकॉज इट ब्रिंग्स अबाउट द पॉलिनेशन. पण त्याची जी अर्लियर स्टेज आहे कॅटरपिलर स्टेज, ते अळीच्या स्वरूपात असते. पण अळीच्या स्वरूपातच त्याचा कॅटरपिलर जर मारला गेला तर ते बटरफ्लाय त्या ठिकाणी जगत नाही, म्हणजे नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम सुद्धा त्या ठिकाणी टार्गेट केले जातात काही जीएमओच्या माध्यमातून. जसं तुम्हाला बीटी कॉटनचं एक्झाम्पल सांगितलं. इन्सेक्ट रेजिस्टन्स ऑफ क्रॉप इन्सेक्ट रेजिस्टंट म्हणतात, म्हणजे इन्सेक्टला प्रचंड ते विरोध करतात आणि मग काही बेनिफिशियल इन्सेक्ट असतील तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लॉस होतो, ते बायोडायव्हर्सिटी मधून गायब होऊ शकतात. तर जीन फ्लो म्हणजे नैसर्गिक जो जीन्स आहेत ते एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये
हस्तांतरित, त्याला म्हणतो आपण जीन फ्लो. म्हणजे माझ्यामध्ये जे जीन्स आहेत, माझ्या कुटुंबामधल्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये जे जीन्स आहेत, ते नेक्स्ट पिढीमध्ये इनडायरेक्टली ट्रान्समिट होतात इन द फॉर्म ऑफ ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग मध्ये ते येतात, म्हणजे तो जीन एका जनरेशन मध्ये दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर केला जातो. पण एका जनरेशन मधले जीन्स जर अशा पद्धतीने अल्टर केले जात असतील, जर ते सोमॅटिक लेव्हलला अल्टर केले गेले, तर मग त्या बॉडी पुरतच ते मर्यादित राहतं आणि त्या पिढीमध्येच ते जीन राहतात, दुसऱ्या पिढीमध्ये जात नाही. पण सेक्शुअल सेल्स मध्ये जिनोटाईप जर अल्टर केला असेल, तर नेक्स्ट पिढीमध्ये नैसर्गिक जे जीन आहे ते ट्रान्समिट न होता मॉडिफाईड जीन ट्रान्समिट होतात. म्हणजे जीन फ्लो डिस्टर्ब झाला. जो नैसर्गिक जीन फ्लो होता तो तसाच जातोय का? नाही, कारण आपण सेक्शुअल सेल जर्मायनल सेल्स मध्ये चेंजेस केलेले आहेत. मग अशा पद्धतीने जीन फ्लोवर सुद्धा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे जे खरं म्हणजे आज बघा, देशी गाईंचं तुम्हाला भरपूर प्रमाणात समाजामध्ये दिसतच नाही. तुम्हाला सगळ्या विदेशी गाई दिसतात. काय तर जर्सी आहे, काय तर अजून कुठली तरी गाईचं दूध आहे बाबा. पण तुम्हाला देशी गाईचं दूध सहजी मिळत नाही, किंवा ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर महाग आपल्याला घ्यावं लागतं. कारण काय, आपण आपल्या फायद्याकरता तुम्ही जी हायब्रिड व्हर्शन जे आहे गाईंचं, ते जास्त दूध देतं. ते एका लिटरला आहे 4,000 लिटर देसेल एका वर्षाला, तर ते 7,000 लिटर किंवा 10,000 लिटर देतं. हे मागच्या लेक्चरला आपण बघितलं. तर त्या आपल्या हव्यासा, त्या प्रोडक्शनच्या हव्यासापोटी जो ओरिजिनल वाईल्ड जिनोटाईप आहे त्या गाईंमधला, जो नेचर मधनं आलेला आहे, ज्याच्यामध्ये खूप मेडिसिनली इम्पॉर्टंट तत्व आहेत कदाचित, पण तरीही आपण आपल्या फायद्याकरता प्रोडक्शन जास्त होतो, त्यातून आपली इकॉनॉमी इम्प्रूव्ह होते, म्हणून आपण तो जिनोटाईप जो आहे तो डिस्टर्ब केला, तो जीन फ्लो डिस्टर्ब केला. आणि आता असं आहे की तुम्हाला देशी वाण फार कमी प्रमाणामध्ये दिसतं आणि सगळीकडे तोच वाण दिसतो. गाईंची तीच व्हरायटी आपल्याला दिसते जी हायब्रिड आहे. जर्सी सारख्या गायी आपल्याला दिसतात. जरी त्या जास्त उत्पन्न देणार असल्या तरी पण ज्या मूळ वाण आहे की जे देशी वाण आहे, ते कदाचित खूप कमी उत्पन्न असेल, पण त्याच्यामधल्या मेडिसिनल कंपोनंट्सचा आज अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की त्यांच्यामध्ये जे मेडिसिन व्हॅल्यूज आहेत त्या यांच्यामध्ये नाहीत. तर अशा पद्धतीने जीन फ्लोचा लॉस होऊ शकतो. त्याच्या जीन फ्लोचा लॉस झाला की बायोडायव्हर्सिटीवर त्याचा ऑटोमॅटिकली इफेक्ट होणार आहे. ॲज वेल ॲज इश्यू इंटरफिअरिंग द नेचर. निसर्गाला आपण इंटरफिअर तर करतोच, कारण निसर्गामधला जो जीन फ्लो आहे, नॉर्मल जीन फ्लो आहे, निसर्गाकडनं जो जीन्स दिले जातात एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये, त्याला आपण डिस्टर्ब करतो. इन विच द मॉडिफिकेशन प्रोसेस इटसेल्फ डिस्टर्बिंग द नॅचरल प्रोसेसेस अँड बायोलॉजिकल एंटिटीज. आणि अशा पद्धतीने ही जी ढवाढव आहे आपली RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा जीन थेरपीच्या माध्यमातून आपण जीन फ्लोला डिस्टर्ब करतो. ऑटोमॅटिकली आपण प्लांट किंवा लिव्हिंग डायव्हर्सिटीला डिस्टर्ब करतो. आपण निसर्गामध्ये ढवाढव करतो. वी आर इंटरफिअरिंग द नेचर अँड वी आर मॉडिफाईंग द प्रोसेस इटसेल्फ. मग त्याच्याशी रिलेटेड सगळ्या प्रोसेसेस त्या ठिकाणी बदलतात. जीनच बदलले की प्रोसेस बदलल्या, नॅचरल प्रोसेसेस बदलल्या, बायोलॉजिकल जेवढे काही सजीव आहे त्या सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी बदल घडून आलेले दिसतात. म्हणजे आपण इन शॉर्ट आपण बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण करतोय. सो इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. मग आता एन्व्हायरमेंटला आपण हात घातलाय म्हटलं, निसर्गामध्ये ढवळाढवळ करतो म्हटलं, तर काय इफेक्ट होतात निसर्गावरती? पहिला इफेक्ट आहे हर्बिसाइड यूज अँड रेझिस्टन्स. हर्बिसाइडचा वापर आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा रेझिस्टन्स, म्हणजे त्याला विरोध करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. रेझिस्टन्स मीन्स टू अपोज करणे, विरोध करणे, त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. तर आता इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इज अ पर्टिक्युलर कन्सर्न. सगळ्यात महत्वाची काळजी आहे की जो पर्यावरण रक्षण व्हायला पाहिजे त्याच्यावर त्याला धोका निर्माण झालाय विथ रिगार्ड्स टू द जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स अँड इट्स प्रोडक्शन. आपण म्हणतो की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जर चा वापर बीटी कॉटनच्या स्वरूपात, बीटी सोयाबीन आहे याच्या स्वरूपात जर आपण केला तर प्रोडक्शन आपल्याला भरपूर मिळतं. प्रोडक्शन भरपूर मिळतं म्हणून आपण ह्या GMOचा वापर करतो. Isn't it? पण त्यामुळे निसर्गाला काही हानी पोहोचते का, हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे की जास्त सगळ्यात काळजीचा मुद्दा त्या ठिकाणी ठरतो. One of the development involve adding ability to produce pesticides and resistance to specific herbicide. विशिष्ट हर्बिसाइडला विरोध करायचा आणि विशिष्ट पेस्टिसाइड स्वतःमध्ये निर्माण करायची अशी ॲबिलिटी आपण ऍड करतो जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम मध्ये. फॉर एक्झाम्पल मी बीटी कॉटन सांगितलं की तो बोंड अळीला आळा घालण्याची क्षमता त्या स्वतः बीटी कॉटन मध्ये आहे, त्याला वेगळे पेस्टिसाइड वापरायची करणे. मग याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्याला काही गरज नाहीये केमिकल पेस्टिसाइड वापरायची. केमिकल पेस्टिसाइड शेतकऱ्याला वापरायची नाही म्हणजे पैसा वाचलाय. सो फार्मर
पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे आता या ठिकाणी, की फार्मर डिड नॉट हॅव टू यूज द केमिकल पेस्टिसाइड्स बिकॉज द प्लांट इटसेल्फ इज ऍक्टिंग ॲज अ पेस्टिसाइड resistant. Plant itself is a pesticide resistant or pest resistant. Plant स्वतः pest resistant आहे, तो पेस्टला विरोध करतोय, पेस्टला स्वतः घालतो. So it is helpful for food production. Allow the farmers to use fewer chemicals. कमी केमिकल्स केमिकल पेस्टिसाइड्स वापरायला तो मदत करतो. मग त्याच्यामुळे काय होतं की फार्मर्सला कमी केमिकल्स वापरायची म्हणजे पैसा कमी जाणार आहे आणि पर्यावरण रक्षण पण काही प्रमाणामध्ये होतं, कारण मग केमिकल वापरले, केमिकलचा स्प्रे केला. If there is raining, the chemicals are washed out along with the rain, and it get mixed into the soil, then to the water bodies. म्हणजे समजा तुम्ही फवारा केलाय, पाऊस आलाय, पावसासोबत ते केमिकल पण वाहून जाणार, मातीमध्ये मिळणार, माती सोबत ते पाण्याच्या पर्यंत वॉटर बॉडीज पर्यंत पण वाहून जाणार. म्हणजे सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन याला सुद्धा आळा घालू शकतो आपण जर अशा पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज आपण निर्माण केल्या तर. हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे एकीकडे, पण त्याचे निगेटिव्ह आस्पेक्ट्स पण आहेत. काय? इफ हर्बिसाइड यूज इज इन्क्रीज, हर्बिसाइड यूजचा वापर केला तर काय होतं, लार्जर निगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. त्याच्यावर सराउंडिंग एन्व्हायरमेंट वर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. तो कसा होतो तर नॉन टार्गेट इंडिव्हिज्युअल्स पण टार्गेट होतात. जसं मी सांगितलं तुम्हाला की बटरफ्लाईज दे आर बेनिफिशियल, पण ते पण टार्गेट होऊ शकतात. ओके. Unintended hybrid strains of weed and other plants are produced. ज्यांची आपल्याला अपेक्षा नाही आहे, म्हणजे एमफुली हे तयार केले नाही, ज्या प्रजाती हायब्रिड वीड्स आपण तयार केले त्या ऑटोमॅटिकली क्रॉस ब्रीडिंगने तयार होतात. अँड अदर प्लांट्स आर प्रोड्युस्ड थ्रू क्रॉस पॉलिनेशन कॅन ऑल्सो डेव्हलप रेजिस्टन्स टू दिस हर्बिसाइड्स. आणि इतर प्लांट जे तणाच्या ज्या हॅबिट जाती तयार झालेल्या आहे क्रॉस पॉलिनेशन मधनं, इतर प्लांट्सच्या ज्या क्रॉस पॉलिनेशन ज्या प्रजाती तयार झाल्या त्या सुद्धा रेजिस्टन्स दाखवतात, म्हणजे त्या सुद्धा या हर्बिसाइड्सचा विरोध करतात. अँड दस निगेटिंग द पोटेन्शियल इफेक्ट ऑफ हर्बिसाइड. हर्बिसाइडचा जो इफेक्ट आहे त्याला कमी करून टाकतो. म्हणजे हर्बिसाइड वापरला तरी पण त्याला त्या ऑटोमॅटिकली विरोध करतात, कारण प्लांट मध्ये ती कॅपॅसिटी निर्माण झालेली आहे, तर हे वीड्स पण त्याला विरोध करतात. त्या क्रॉस ब्रीडिंग तयार झाले इतर प्लांट ते सुद्धा त्याला विरोध करतात. आणि अशा पद्धतीने आपण जरी प्लांट हर्बिसाइड्स दिले तरी त्याचा पण तितका उपयोग होत नाही. जसं आपण पाहिलं की पहिल्या दिवशी जर तुम्ही गुड नाईट लावलं तर पटापट मच्छर मरतात, पण रोज तुम्ही मच्छर करता तो गुड नाईट वापरायला लागले, काही दिवसांनी काय होतं त्या आजूबाजूला मच्छर फिरतात, जवळ एकदम म्हणा नाही पण आजूबाजूला फिरतात, पण त्याचा इफेक्ट कमी होतो, कारण त्यांच्यामध्ये तो इंड्युरन्स ते डेव्हलप करतात. त्यांच्यामध्ये जसं आता आपण कोरोनाची व्हरायटी पाहिली, सुरुवातीला त्यांनी रिस्पॉन्ड केलं, पण त्यांनी नवीन स्ट्रेन तयार केली. ते नवीन स्ट्रेन आता त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाही, मग पुन्हा नवीन ट्रीटमेंट बघा. रेजिस्टन्स अशा पद्धतीने एखाद्या इंडिव्हिज्युअल तयार झालं की ते प्रिव्हियस ट्रीटमेंट शी स्वतःला जुळवून घेतात आणि त्याच्याबद्दल रेजिस्टन्स तयार करतात आणि मग पुन्हा आपल्याला नवीन ट्रीटमेंट करता सर्च करायला लागतं. तसंच हे अनएम्फुली तयार केलेले जे ऑटोमॅटिकली निसर्गाने तयार केलेले जे हायब्रिड बीड्स आहेत ते अशा प्रकारचं रेजिस्टन्स निर्माण करतात आणि मग आपण जे हर्बिसाइड्स वापरतो त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपल्याला नवीन उपाययोजना करावी लागते. ऑन सच हर्बिसाइड दॅट आर ऑलरेडी बीन ऍडेड, असेच हर्बिसाइड जे फार दिवसापासून आपण ऍड करतो, अशा हर्बिसाइड ऍड केल्यानंतर अशा प्रकारचं रेजिस्टन्स आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल राऊंड अप इज अ हर्बिसाइड. आता फोटोग्राफ मुद्दाम तुम्हाला इथे टाकलाय की हे राऊंड अप हे बायोकेमिकल हर्बिसाइड आहे की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. साधारणपणे सोयाबीन वरती रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तो हर्बिसाइड म्हणून ते वापरला जातो. इट इज ऑलरेडी इम्प्लिमेंटेड इन टू द ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस. शेतकरी त्यांच्या लागवडीमध्ये ह्या राऊंड अप या हर्बिसाइडचा तणनाशकाचा वापर करतात. बट आता काय झालं की बरेच दिवसापासून ते इंट्रोड्यूस केलं गेलं असल्यामुळे नेबरिंग प्लांट्स ऑल्सो शो रेजिस्टन्स. ते पण ह्या हर्बिसाइडला विरोध करतात आणि त्याचा काही विचार करत नाही. म्हणजे प्लांटनी त्याला विरोध करण्याच्या ऐवजी आजूबाजूला जे तण तयार होतं ते पण त्याला विरोध करतात, ते पण त्याला जुमानत नाही, ते पण मस्त वाटतं. अशा प्रकारचं रेजिस्टन्स कधी कधी डेव्हलप होतं ड्यू टू द कंटिन्यूड यूज. ओके. then the effect of upgraded species.
अनटार्गेटेड स्पेसिस. आता मी तुम्हाला सांगितलंच पहिला की टार्गेट स्पेसिस करता आपण एखादी जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी करतो किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरता आपण बीटी कॉटन बीटी कॉटन ही जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी तयार केली. पण त्याच्यामुळे काय झालं की काही युजफुल ऑर्गॅनिझम्स वर जसं मी सांगितलं की बटरफ्लाईज, इट हॅज ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द मोनार्क बटरफ्लाय पॉप्युलेशन. मोनार्क बटरफ्लायच्या पॉप्युलेशन वरती त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट झाला. ऍक्च्युअली दिस मोनार्क बटरफ्लाय इज बेनिफिशियल फॉर पॉलिनेशन विच इज नॉट द ओरिजिनल टार्गेट. ऍक्च्युअली ही बटरफ्लाय त्याचं टार्गेट आहे का? नाही. बोंडअळी त्याचं टार्गेट आहे. पण बोंडअळी सोबत या पण बटरफ्लायचे कॅटरपिलर्स मरून जातात. कॅटरपिलर्स मरून गेला म्हणजे त्याचं काय म्हणू त्याला, अळी अवस्थेतलं किंवा कॅटरपिलर अवस्थेमध्ये जर ती बटरफ्लाय मरण पावली तर त्याच्या पुढे त्याच्यापासून पतंग तयारच होणार नाही आणि मग ती तयार होणार नाही, म्हटल्यानंतर पॉलिनेशनला त्याचा उपयोग पण होणार नाही. तर अशा पद्धतीने नॉन टार्गेट स्पेसिस वर सुद्धा या जीएमओचा इफेक्ट होतो. इट इज ऍडव्हर्स इफेक्ट. हा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. इट कॅन ऑल्सो have unintentional effect on neutral and even beneficial species. काही ज्या स्पेसिस आपल्या त्या क्रॉप प्लांटला कुठलाच त्रास देत नाहीत त्या स्पेसिस वर याचा चुकीच्या पद्धतीने इफेक्ट होतो. म्हणजे त्याचाही सुद्धा नायनाट करायला बघतात हे जीएमओस. आणि बेनिफिशियल स्पेसिसचा सुद्धा आपण म्हटलं की मोनार्क बटरफ्लाय इज अ बेनिफिशियल स्पेसिस, त्याच्यावर सुद्धा याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. मग हे चुकीचं आहे. मग आता बेनिफिशियल स्पेसिस जर गायब होणार असतील किंवा ज्यांचा काहीच त्रासच नाही असे स्पेसिस जर या जीएमओमुळे खरा नाश होणार असतील, त्यांची जर संख्या कमी होणार असेल तर ऍडव्हर्स त्याचा इफेक्ट कशावर होणार आहे? तर एन्व्हायरमेंटवर याचा चुकीचा इफेक्ट होणार आहे. आता आपण फोटोग्राफिकली बघू की मी तुम्हाला बीटी कॉटनचं एक्झाम्पल सांगितलं होतं. दुसरं एक एक्झाम्पल सांगते की युरोपियन कॉर्न बोरर म्हणजे हा मक्याच्या कणसावरती जो रोग पडतो, जी अळी पेस्ट म्हणून जगते, त्याला म्हणतो आपण युरोपियन कॉर्न बोरर. आता ही कॉर्न बोररचा इफेक्ट चा त्रास होऊ नये म्हणून याच्यावरती पेस्टिसाइड म्हणून काम करणारी व्हरायटी आपण तयार केली, ती म्हणजे बीटी कॉर्न. मग बीटी कॉर्नच्या ह्या लीव्ज वरती म्हणजे ह्या कॉर्नच्या लीव्ज वरती ही अळी खायला लागली की लगेच त्याच्यामध्ये ती टॉक्झिन जातं, बीटी टॉक्झिन जातं. मिडगट मध्ये टॉक्झिन पोहोचलं की गट स्वेल होतो आणि ही अळी बर्स्ट होते, फुटते आणि मरते. मग त्याच्यापासून अडल्ट पण तयार होत नाही. सो इट इज अ पॉझिटिव्ह इफेक्ट टू कंट्रोल द युरोपियन कॉर्न बोरर. बट इट ऑल्सो अफेक्ट द लार्वीज ऑफ द मोनार्क बटरफ्लाय. मोनार्क बटरफ्लायचे लार्वी सुद्धा तिने मोनार्क बटरफ्लायने अंडी घातली की त्याच्यापासून अंडीपासून बाहेर निघतात ते लार्वीज. ते लार्वीज जेव्हा याच्या पानांवरती जगतात त्यावेळेला ते लार्व्हाच्या अवस्थेमध्येच ते मरण पावतात. मग त्याच्यापासून बटरफ्लाय नंतर मग त्याचं पॉलिनेशन हे होऊ शकत नाही. So it attacks the non-target useful or beneficial organisms also. That is the harmful or that is the काय म्हणू त्याला, non-beneficial effect of the GMOs or genetically modified organisms. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. आता आपण हे इतर प्लांट्स मध्ये बघितले की काय इफेक्ट्स होतात, युजफुल आणि हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत किंवा नॉन बेनिफिशियल इफेक्ट्स काय आहेत. आता ह्युमन हेल्थवरती याचे काही इफेक्ट होतात. त्याचा थोडा अभ्यास काही ठिकाणी झालाय, काही झाला पण नाही, कारण फार अलीकडचं हे शास्त्र आहे ज्याच्यामध्ये रिसर्चेस झाले, तेव्हा पूर्णपणे याच्यावरती फार मोठा रिसर्च पण अजून अवेलेबल नाही. पहिला म्हणजे अलर्जीज. माणसामध्ये काही अलर्जीज दिसतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आपण म्हणतो की ते मॉडिफाय केले की ते खूप उत्पन्न देतात, त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेले न्यूट्रिएंट्स आपल्याला ऍड करता येतात वगैरे वगैरे. सो could potentially have negative effects on the human health. त्याचे ह्युमन हेल्थ वरती सुद्धा निगेटिव्ह इफेक्ट असू शकतात. कन्झ्युमर्स हॅव डेव्हलप अनएक्सपेक्टेड अलर्जीज, जसं खाज येणं, अशा प्रकारच्या अनएक्सपेक्टेड ज्यांची अपेक्षा नाही अशा प्रकारच्या अलर्जिक रिएक्शन दिसून येतात. फॉर एक्झाम्पल रिसर्चर्स यूज द जीन ब्राझिलियन फ्रॉम ब्राझील नट पासन युरोपियन कंट्रीज मधनं एक जीन बाहेर काढला गेला आणि इट हॅज बीन इन्कॉर्पोरेटेड. द जीन इट इज फॉर प्रोडक्शन ऑफ मिथायोनाइन. मिथायोनाइन यू नो इट वेल. आपण प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघितलं की एओजी इज द जीन कोड फॉर मिथायोनाइन विच ऍक्ट एज अ स्टार्ट कोडॉन. तर तो मिथायोनाइन हा जो अमिनो ऍसिड आहे
तो प्रोटीनच्या निर्मितीमध्ये वापरला जातो, कारण त्याच्याशिवाय प्रोटीन चेन तयारच होऊ शकत नाही. फर्स्ट जीन असतो, जिनोटाइप कोडॉन असतो, ती प्रोटीन चेन तयार करण्याला स्टार्ट सिग्नल देतो. त्या मिथोनाईनच्या प्रोडक्शन करता रिस्पॉन्सिबल असलेला जीन ब्राझील नट मधनं, ब्राझील नट ही प्लांट व्हरायटी आहे, त्याच्यामधनं रिसर्चर्सनी काढला आणि इट हॅज बीन ऍडेड टू द सोयाबीन. सोयाबीन मध्ये तो ऍड केला आणि अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन तयार केलं. आणि इन्सर्शन ऑफ जीन हॅज ऍडव्हेंटली कॉज्ड एलर्जिक रिएक्शन. आणि नंतर लक्षात आलं की ज्यांनी सोयाबीन खाल्ला त्यांच्यावरती एलर्जिक रिएक्शन दिसून आल्या, विच आर दोज विथ नोन नट एलर्जीज. या एलर्जीज मध्ये या ब्राझील नट मध्ये ज्या एलर्जीज होत्या त्या सोयाबीनमुळे सुद्धा सोयाबीन कंझ्युम करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा दिसून यायला लागल्या. म्हणजेच काय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम मे कॉज सम सर्टन सिम्पटम्स लाईक एलर्जीज, ऍडवर्स सिम्पटम्स लाईक एलर्जीज इन द ह्युमन बिंग ऑल्सो. पण लॉंग टर्म इफेक्ट काय होतात, तर लॉंग टर्म इफेक्टवर फार मोठा अभ्यासच झाला नाही, कारण हे फार अलीकडचं शास्त्र आहे. अवेलेबल द जेमो टेक्नॉलॉजी इज अवेलेबल फॉर सच ए शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम. अत्यंत कमी कालावधीमध्ये आपण याचा उपयोग केलेला आहे, त्याच्यामुळे खूप उशिरा लॉंग टर्म याचे काय इफेक्ट होऊ शकतील, म्हणजे 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, म्हणजे तरुणपणी तुम्ही खाल्लंय, तुमच्या लॉंग टर्म इफेक्ट त्याच्यावरती काय होतील, पुढेच्या जीवनामध्ये त्याचे काही इफेक्ट दिसू शकतात का, याच्यावरती फार कमी रिसर्च झालाय, कारण हे टेक्निकच फार रिसेंट टेक्निक आहे. आणि त्याच्यामुळे लिटिल रिसर्च हॅज बीन कंडक्टेड ऑन द लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन द हेल्थ. सो वी कॅनॉट अँटिसिपेट ऍट दिस पॉइंट. म्हणून आपण आज त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं प्रेडिक्शन देऊ शकत नाही की याचे लॉंग टर्म इफेक्ट काय असू शकतात. नंतर न्यू प्रोटीन्स, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्स महत्वाचा रोल प्ले करतात, आणि म्हणून आपण जेवणामध्ये दूध बघतो, प्रोटीन युक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो, आपण नट्सचा वापर करतो, प्रोटीन्स मिळायला पाहिजे म्हणून कडधान्यांचा वापर करतो आपण, प्रोटीन्स मिळायला पाहिजे म्हणून. हा वंश परंपरागत आहे, कारण की नट्सच्या माध्यमातून किंवा मिल्कच्या माध्यमातून किंवा कडधान्य ज्याला म्हणतो आपण, नॉन सिरियल्स, त्यांच्यामधनं मिळणारं म्हणजे बीन्स, नट अँड बीन्स मधनं मिळणारं प्रोटीन्स आपण वंश परंपरागत वापरतोय. पण असं प्रोटीन जे आतापर्यंत कधी आपण वापरलं नाही आणि जेनेटिक मॉडिफिकेशन मधनं जे तयार झालं, अशा प्रकारचं प्रोटीन फार मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल वापरत आहे. द प्रोटीन विच हॅज नेव्हर बीन इंजेस्टेड, आतापर्यंत ज्या प्रकारचं प्रोटीन आपण कधी खाल्लंच नाही, आपण नॉनव्हेज मधनं प्रोटीन मिळवण्याचा प्रयत्न करतात लोक, तर तशा प्रकारचं वंश पारंपरिक प्रोटीन जे आपण आतापर्यंत खाल्लं नाही, वंश परंपरेने आतापर्यंत आपण खाल्लं, पण ज्या प्रकारचं प्रोटीन आतापर्यंत आपण जे वापरलं नाही, विच हॅज नॉट बीन इंजेस्टेड टिल नाऊ और अप टिल नाऊ बाय द ह्युमन, आर नाऊ पार्ट ऑफ द फूड. आज तो मात्र माणसाच्या अन्नाचा किंवा जेवणाचा डे टू डे लाईफ मधल्या फूड इंजेक्शनचा मग एव्हरीडे लाईफ मध्ये वापर त्या ठिकाणी आपला होताना दिसतो. द प्रोटीन विच हॅज नॉट बीन द पार्ट ऑफ द फूड बिफोर, now it is the part of the food every day of the human being. Their potential effects on the human body are not yet unknown, yet unknown. पण आतापर्यंत आपण कधीच खाल्ले नाही, आता ते आपल्या खाण्याचा किंवा आपल्या अन्नाचा भाग आहे, पण याचे काय इफेक्ट असू शकतात, पोटेन्शियल इफेक्ट काय असू शकतात, याच्यावर सुद्धा तितका रिसर्च झालेला नाही, किंवा त्याचे काय इफेक्ट असू शकतात हे अजून माहिती नाही, कारण याच्यावरती तेवढा रिसर्च झालेला नाही, बिकॉज इट इज अ रिसेंट ऍडव्हान्स रिसर्च. हे ऍडव्हान्समेंट जे आहेत त्या अलीकडच्या काळातल्या आहेत, म्हणून त्याच्यावरती रिसर्च अजून झाले नाही. फूड ऍडिटिव्ह, आता अन्नाची पोषण मूल्य वाढवण्याकरता काय ऍडिटिव्ह, न्यूट्रिएंट्स अन्नामध्ये ऍड केले जातात, काय अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये ऍड केले जातात, म्हणून आपण फूड ऍडिटिव्ह. तर जीएमओज आर प्रेझेंट with us with the possibilities of introducing additional nutrients. Additional nutrients, जे परंपरागत जे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत होते एखाद्या प्लांट व्हरायटी पासून, एखाद्या अॅनिमल व्हरायटी पासून, त्याच्यामध्ये ऍडिशनल न्यूट्रिएंट टाकण्याचा प्रयत्न जेनेटिकली मॉडिफाईड फूडच्या माध्यमातून केला जातो. इतकंच नाही तर काही अँटीबायोटिक, काही वॅक्सिन्स सुद्धा ऍड करण्याचा प्रयत्न जीएमओच्या माध्यमातून केला जातोय. दॅट वी हॅव सीन की GMOs as vaccine, GMOs as antibiotic, GMOs as फूड ऍडिटिव्ह, असे आपण ऍप्लिकेशन बघितलेत मागच्या लेक्चरला. तर हा जो वापर आहे
तो कितपत युजफुल आहे. दिस अवेलेबिलिटी ऑफ द टेक्नॉलॉजी कॅन प्रोव्हाइड न्यूट्रिशन, नो डाऊट. डिसीज रेजिस्टन्स टू those countries that don't have the means to provide these otherwise. काही विकसित देशांमध्ये परंपरागत अन्नामधनं हे फूड ऍडिटिव्ह मिळत नसतील, की अँटीबायोटिक्स मिळत नसतील, वॅक्सिन मिळत नसतील, तर त्या ठिकाणी त्या अवेलेबल होऊ शकतात. ही एक चांगली बाब आहे की ती अन्नाच्या माध्यमातून ते वॅक्सिन्स, ते अँटीबायोटिक्स, ते हार्मोन्स, ते फूड न्यूट्रिएंट्स अन्नाच्या माध्यमातून काही देशांमध्ये अवेलेबल होऊ शकतात. कारण त्या इतर सोर्सेस ज्या ठिकाणी नाहीत, या वॅक्सिन्सचे, अँटीबायोटिक्सचे किंवा फूड न्यूट्रिएंट्सचे इतर सोर्सेस ज्या देशांमध्ये उपलब्ध नाहीत, त्या देशांमध्ये जीएमओच्या माध्यमातून हे न्यूट्रिएंट सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत. However, there is possibility of creation of antibiotic and vaccine resistant strains of the disease. हे जरी एक सत्य असलं की ज्या देशांमध्ये याचे स्त्रोत अवेलेबल नाही, त्या जीएमओच्या माध्यमातून हे स्त्रोत अवेलेबल झालेले आहेत. पण अशी पण शक्यता आहे की यांना रेजिस्टंट स्ट्रेन्स निर्माण होतील, की या वॅक्सिन्सला, या अँटीबायोटिक्सला रेजिस्टंट स्ट्रेन प्रजाती भविष्यात निर्माण होऊ शकतात. आणि नंतर मग हेच अँटीबायोटिक्स, वॅक्सिन कदाचित काम करू शकणार नाहीत. This shows that the vast advances in life sciences and or multicultural pluralistic modern societies create numerous bioethical problems requiring the stringent regulation. हे सगळं आतापर्यंत जे बघितलं, पॉझिटिव्ह इफेक्ट बघितले, निगेटिव्ह इफेक्ट बघितले, आणि शेवटी असं वाटतं की एवढे जे ऍडव्हान्सेस लाईफ सायन्सेस मध्ये आपल्या जे आहेत, आणि हे ऍडव्हान्सेस आणि आपलं मल्टीकल्चरल सोसायटी आणि मल्टीलिंग्विस्टिक सोसायटी, बहुभाषीय, बहुसंस्कृती असलेला, वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती असलेला, वेगवेगळ्या प्रकारचे रिजनल डिफरन्सेस असलेला जे आपला समाज आहे, आणि हे जे आजचे ऍडव्हान्सेस बघितले तर वेगळे इथे बायोइथिकल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहे. कारण ज्या प्रकारची संस्कृती आहे, काही ठिकाणी आपण निसर्गाला देव मानतो, आम्ही निसर्गाला जेव्हा देव मानतो तेव्हा त्या निसर्गामध्ये अशा पद्धतीने काही चेंजेस करणं, याला आपण ती कम्युनिटी कधी पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करणार नाही. आणि म्हणून वेगवेगळेपणे प्रकारचे बायोइथिकल इश्यूज त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मग स्ट्रिंजंट रेग्युलेशन्स, एक कडक कडक निर्बंध या ठिकाणी घालण्याची गरज वाटायला लागली. आणि म्हणून मग इंडियन गव्हर्नमेंटने काही कमिटीज निर्माण केल्या, की ज्या कमिटी जीएमओच्या निर्मितीला अप्रुव्हल देतात, आणि तो कंडिशन्ड अप्रुव्हल देतो. The Indian government has set up the committee known as Genetic Engineering Approval Committee, which gives approval to the production of GMOs and the use on certain terms and conditions. त्या जीएमओच्या निर्मिती करता अप्रुव्हल देते ही कमिटी भारतामध्ये. त्याच्या कमिटीचं नाव आहे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. ज्याच्या परवानगीशिवाय कुठलाही प्लांट इंडिव्हिज्युअल, अॅनिमल इंडिव्हिज्युअल आपल्याला किंवा सायंटिस्टला, रिसर्चर्सला जेनेटिकली मॉडिफाय करता येत नाही. तो मॉडिफाय केला तर त्याच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन किंवा स्ट्रिंजंट लॉच्या नुसार ती ऍक्शन घेतली जाते. वन हॅज टू टेक, अ रिसर्चर ऑर द रिसर्च इन्स्टिट्यूट ऑर अ कंट्री हॅज टू टेक द परमिशन. आपल्या भारतामध्ये जे इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट याबद्दलची एक परमिशन, लीगल परमिशन या जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीकडनं घेतात. त्या विशिष्ट टर्म्स अँड कंडिशन वरती ती दिली जाते. विच आर द टर्म्स अँड परमिशन? दिस ऑर्गनायझेशन मेक्स द डिसिजन. परमिशन देण्याचं डिसिजन कसं देते? Regarding the validity of research involving the GMOs, addresses the safety of GMOs introduced in the public use. पब्लिक यूज मध्ये हे जीएमओज आल्यानंतर पब्लिक पूर्णपणे, जी पब्लिक आहे ती पूर्णपणे सेफ असेल, याची विश्वसनीयता मिळाल्यानंतर, त्या विश्वसनीयतेचे प्रमाण दिल्यानंतर ही कमिटी या जीएमओच्या निर्मिती करता अप्रुव्हल देते, सर्टन पिरियड करता, कधी कधी, किंवा पूर्ण विश्वसनीयता असेल, व्हॅलिडिटी जर गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला असेल, त्याच्यामधल्या तज्ञ व्यक्तींना असेल, तर मग ती लॉंग टर्मला, जसं आता आपण बीटी कॉटन वी हॅव रिलीज ॲज अ हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ कॉटन, तर अशी ती अप्रुव्हल जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी त्या ठिकाणी देते.
नंतरचा टॉपिक आहे बायोपेटंट. बायोपेटंट इट इज द स्पेसिफिक राईट गिव्हन टू द डिस्कवरर और इन्व्हेस्टिगेटर. तुम्ही एखादा जीन इन्व्हेस्टिगेट केलाय, तुम्ही एखादी व्हरायटी इन्व्हेस्टिगेट केली आहे, तुम्ही एखादा प्लांट व्हरायटी शोधून काढलेली आहे, अॅनिमल व्हरायटी शोधून काढली, एखादा जीन सिक्वेन्स शोधून काढलाय की हा जीन सिक्वेन्स अशा प्रकारचं प्रॉडक्ट तयार करतो किंवा अशा प्रकारचे सिक्रेशन तयार करतो, किंवा त्यापासून एखादा मेडिसिनल प्रॉडक्ट तुम्ही तयार केलं आणि त्या मेडिसिनल प्रॉडक्टचा यूज त्या मेडिसिनल प्लांट पासून कशा पद्धतीने एखादा मेडिसिनल प्रॉडक्ट आपण प्रोसेस करू शकतो, ती प्रोसेस अशी एखादी बायोलॉजिकल प्रोसेस, असं काही तुम्ही नव्याने शोधून काढलं असेल ते जगात पूर्वी कोणीही शोधून काढलेलं नाही आणि तुम्हीच ते शोधून काढलंय त्याचं प्रमाण देऊन सिद्ध करून जर तुम्ही अप्रुव्हल कमिटीला दिलं तर तुम्हाला त्याचा एक पेटंट मिळतो. म्हणजे तुम्हाला एक राईट दिला जातो, एक स्पेशल राईट तुम्हाला त्या इन्व्हेंटरला दिला जातो आणि त्या राईट नुसार मग ती व्यक्तीच फक्त त्याला वापरू शकते, त्याला प्रोसेस करू शकते, त्याच्यापासून इकॉनॉमिक बेनिफिट मिळू शकते, त्याला गरज असेल तर ती विकूही शकते. जशी एखादी प्रॉपर्टी आपण विकतो तसं तो विकूही शकतो. सो इट इज अ स्पेशल राईट ग्रांटेड टू द इन्व्हेंटर बाय द गव्हर्नमेंट. पेटंट इज अ पर्सनल प्रॉपर्टी ऑफ द इन्व्हेंटर. तो जो शोधकर्ता असतो त्याची ती पर्सनल प्रॉपर्टी आहे, त्याची वैयक्तिक मालकी हक्क आहे त्याला. इट कॅन बी सोल्ड जस्ट लाईक अ प्रॉपर्टी. आपण जशी आपली प्रॉपर्टी विकतो तशी ती प्रॉपर्टी सारखं त्याला विकता येतं. पेटंट कॅन बी पेटंट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. आता पेटंट मध्ये 3 भाग असतात. एक तर ग्रांट म्हणजे अग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर. इन्व्हेंटर सोबत अग्रीमेंट केलं जातं की 5 वर्षाकरता ही तुझं मालकी हक्क आहे, तोपर्यंत तुझा आणि तुझा शोध असेल, त्याच्यापासून तू आर्थिक फायदे घेऊ शकतो वगैरे वगैरे. तू कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो वगैरे वगैरे अशा टर्म्स अँड कंडिशन वरती अग्रीमेंट दिलं जातं आणि त्याला राईट दिला जातो. स्पेसिफिकेशन की बाबा काय आहे, व्हॉट यू हॅव इन्व्हेंटेड. मग ती प्रोसेस आहे, एखादी बायोलॉजिकल प्रोसेस आहे, एखादा इंडिव्हिज्युअल आहे, एखादा मेडिसिनल प्लांट आहे, एखादं मेडिसिनल प्रॉडक्ट आहे, व्हॉट इट इज, त्याचं स्पेसिफिक सब्जेक्ट मॅटर ऑफ द इन्व्हेन्शन. तुम्ही काय शोध लावला त्याचं स्पेसिफिकेशन अँड क्लेम, त्याच्यावरचा हक्क की स्कोप ऑफ द इन्व्हेन्शन टू बी प्रोटेक्टेड. हा माझं इन्व्हेन्शन आहे, त्याचा पूर्णचे पूर्ण हक्क माझे आणि माझेच असतील, अशा पद्धतीचा क्लेम. सो ग्रांट, स्पेसिफिकेशन अँड क्लेम आर द 3 पार्ट्स ऑफ द बायोपेटंट. अँड अकॉर्डिंगली द बायोपेटंट इज गिव्हन टू अ पर्सन, इव्हन टू अ सिंगल पर्सन, इंडिव्हिज्युअल, एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला ते पेटंट दिलं जाऊ शकतं, एखाद्या इन्स्टिट्यूटला दिलं जाऊ शकतं, एखाद्या युनिव्हर्सिटीला दिलं जाऊ शकतं, एखाद्या कंट्रीला दिलं जाऊ शकतं. पेटंट हे काही इंडिव्हिज्युअललाच दिलं जातं असं नाही. बायोपेटंट इज अवॉर्डेड. कशा करता अवॉर्ड केलं जातं, कोणकोणत्या गोष्टी करता बायोपेटंट तुम्ही फाईल करू शकता किंवा मिळवू शकता. फॉर स्ट्रेन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, एखाद्या मायक्रोबची प्रजाती तुम्ही शोधली असेल तर त्याच्याकरता. सेल लाईन शोधून काढल्या असतील तर त्याच्याकरता. जर्मिनल सेल लाईन, सोमॅटिक सेल लाईन्स. जेनेटिकली मॉडिफाईड स्ट्रेन म्हणजे जीएमओ जर तुम्ही तयार केले असतील तर त्याच्याकरता. डीएनए सिक्वेन्स जर तुम्ही शोधून काढला असेल. बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस जर तुम्ही शोधून काढले असतील, एखादे बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस, डेअरी सायन्सेस मध्ये बऱ्याच बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस शोधल्या जातात. प्रॉडक्ट प्रोसेसेस, एखादा प्रॉडक्ट असेल त्याची प्रक्रिया, एखादा प्रॉडक्ट तयार केला तर फक्त प्रॉडक्ट करता येतं, प्रॉडक्टच्या प्रक्रिये करता. प्रॉडक्ट अँड प्रॉडक्ट ऍप्लिकेशन, प्रॉडक्ट अँड प्रॉडक्टचा यूज काय आहे. समजा हळद आहे, हळदीचे वापर, यावरती आपण हळदीचं पेटंट कारण भारताने घेतलेलं आहे. आपण बासमती राईसचं पेटंट घेतलेलं आहे. आपण नीमचं पेटंट घेतलेलं आहे की आमच्या पूर्वापार, आमच्या जर तुम्ही एन्शियंट एज मध्ये आमचे मेडिसिन वरचे ग्रंथ बघितले, जसं सुश्रुत संहिता वगैरे, तर त्याच्यामध्ये हळद आणि कडुलिंबाचा वापर औषधी म्हणून केला गेलेला चे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये, त्या ग्रंथांमध्ये. आणि म्हणून मग ते दाखवून मग आपण त्याचे पेटंट घेतलेले आहेत. तर असे पेटंट आपल्याला फाईल करता येतात. या कोणकोणत्या गोष्टींकरता फाईल करता येतात म्हणजे तुम्हा लोकांना पण संधी आहे. कितीतरी आमचे बायोटेक्नॉलॉजी कॉलेजचे विद्यार्थी की त्यांनी पेटंट फाईल केलेले आहेत अँड दे हॅव बीन ग्रांटेड द पेटंट. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये पेटंट मिळवणारे भरपूर लोक आहेत. The patent was awarded to recognize the real inventive contributions made by the inventor. रिअल आणि इनोव्हेटिव्ह स्वतःच असलं पाहिजे आणि ते इनोव्हेटिव्ह म्हणजे जगात कुठेच झालं नाही असं नवोपक्रम अगदी नाविन्यपूर्ण ते असलं पाहिजे. किंवा 4 लोकांनी केलं तेच मी पण केलं असं नाही. त्यांनी समजा कडुलिंबावर केलं होतं तर मी आता गोड लिंबावर पण असं नाही. त्याच्यामध्ये खऱ्या पद्धतीचं नाविन्यपूर्ण ते असलं पाहिजे. ते यापूर्वी कोणी केलेलं नसलं पाहिजे. सो इट इज अवॉर्डेड ओन्ली व्हेन
इट इज रिकॉग्नाइज एज अ रिव्हल अँड इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन. ते अत्यंत नाविन्यपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आहे. हे जेव्हा दिसतं त्यावेळेलाच इन्व्हेंटरला पेटंट अवॉर्ड केलं जातं फॉर द कॉज ऑफ ह्युमन, अँड इट शुड बी फॉर द कॉज ऑफ ह्युमन वेलफेअर. असं नाही की काढलं आणि दुसऱ्याच्या, मी उंदीर पकडायचं मशीन तयार केलंय आणि फक्त उंदीर पकडायचं मशीन म्हणजे फक्त उंदीर पकडत नाही, ह्या घरातले काढायचे दुसऱ्याच्या घरात सोडायचे, अशा पद्धतीला कुठल्याही प्रकारे अवॉर्ड दिला जातो. इट शुड बी फॉर द नोबल पर्पज. नोबल पर्पजला ते असलं पाहिजे, ह्युमन वेलफेअर करता असलं पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह पर्पजेस करता ते असेल कुठल्याही अँगलने तर ते पेटंट त्या ठिकाणी दिलं जात नाही. द अवॉर्ड इज गिवन टू द टू इनकल्केट द एन्करेजमेंट and values developed in scientific culture and in emphasizing the role of biology in shaping the human society. मनुष्य जातीला नीट संवर्धन करणारं, त्याला समृद्ध करणारं, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारं, त्याचं विकसित करणारं असे जे रिसर्चेस असतात त्यांना प्रोत्साहन देण्याकरता म्हणून साधारणपणे बायो पेटंट दिले जातात, की बाबा तुम्ही एक चांगला रिसर्च तयार करता जे समाजाला समृद्ध करतं, जे सायंटिफिक वर्ल्डला इम्प्रूव्ह करतं, त्याच्यामध्ये समृद्धी आणतं, त्याच्यामधल्या एक व्यक्तीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतं. अशा प्रकारच्या रिसर्चेसला प्रोत्साहन देण्याकरता, त्यांना एनकरेज करण्याकरता पेटंट्स दिले जातात. सो पेटंट देण्यामागचा हेतू काय? पेटंट्स आर गिवन टू एनकल्केट द एन्करेजमेंट अँड द व्हॅल्यूज डेव्हलपिंग सायंटिफिक कल्चर. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याकरता, एनकरेज करायचं म्हणजे काय, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता हे दिले जातात. एम्फसाइजिंग द बायोलॉजी, रोल ऑफ बायोलॉजी इन द ह्युमन सोसायटी. तंत्रज्ञानाचा, जैवशास्त्राचा माणसाच्या कल्याणाकरता वापर, या सगळ्या गोष्टींकरता साधारणपणे बायो पेटंट्स दिले जातात. इंडियन पेटंट अलाउ प्रोसेस पेटंट अँड नॉट द प्रॉडक्ट पेटंट. भारतामध्ये प्रोसेसला पेटंट दिलं जातं, प्रॉडक्टला दिलं जात नाही. तुम्ही प्रॉडक्ट काय तयार केलं त्याचं नाही, प्रॉडक्टची प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने तो प्रॉडक्ट तयार केला त्याचं पेटंट तुम्ही घेऊ शकता, प्रॉडक्टचं घेऊ शकत नाही, प्रॉडक्टच्या तयार करण्याच्या प्रक्रियेचं. बायो पेटंट अलाउ द पेटंट होल्डर टू एक्सक्लूड others making or using or selling or importing. The importing is protected by the inventor for a limited period of time. आता जो इन्व्हेंटर असतो त्याने ती प्रक्रिया शोधून काढली, त्या प्रक्रियेचा वापर तो स्वतः करता करू शकतो दिलेल्या कालावधीपर्यंत. 5 वर्षाचा असेल, 7 वर्षाचा कालावधी जो त्याला दिलेला आहे, त्या कालावधीपर्यंत तो किती प्रमाणामध्ये त्याला ते तयार करू शकतो, स्वतः करता वापरू शकतो, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या माणसांकरता, कोणाला वापरायला द्यायचं हातात पूर्णपणे त्याचा राईट राहतो. तो त्याला सेल करू शकतो, तो त्याला इम्पोर्ट करू शकतो कुठून तरी, त्या करण्याची प्रक्रिया आहे. हे सगळे अधिकार त्याला दिलेले असतात, बट फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. त्याला लिमिटेड पिरियड ऑफ टाइम करता ते दिले असतात, कारण त्याच्यानंतर त्याच्यावरती नवीन कदाचित रिसर्च होऊ शकतो. ड्युरेशन ऑफ बायोपेटंट इज ऑफ 5 years फ्रॉम द डेट ऑफ ग्रांट. जेव्हापासून त्यांना मान्यता मिळाली 5 वर्षाकरता, किंवा ज्या तारखेला, ज्या मंथला त्यांनी पेपर सबमिट केले पेटंट अप्रुव्हल करतात, त्या अप्रुव्हलला सबमिशन जेव्हापासून केलं तिथून पुढे 7 वर्ष, किंवा त्याला इश्यू झाला तिथून पुढे 5 वर्ष, जो कालावधी कमीच असेल तितक्या वर्षाचा त्याला पेटंट मिळतं. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 7 वर्ष, कमीत कमी 5 वर्षाचं पेटंट असतं. फर्स्ट बायो पेटंट वॉज पेटेंटेड. पहिलं पेटंट जसं आपण पाहिलं की पहिला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट म्हणजे कुठला सांगितलं होतं मी? टोबॅको. टोबॅको इज द फर्स्ट जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. तसं पहिलं बायो पेटंट कशाचं मिळालं तर एका बॅक्टेरियमचं, विच इज जेनेटिकली इंजिनिअर्ड बॅक्टेरियम नोन ॲज सुडोमोनॅस. सुडोमोनॅस या बॅक्टेरियमचं पहिलं पेटंट देण्यात आलं होतं, जे कशाकरता वापरले जात होते? क्लिअरिंग द ऑइल स्पिल्स, म्हणजे तेलाची डाग काढण्याकरता सुडोमोनास या बॅक्टेरियमचा वापर, त्याच्याकरता पहिलं पेटंट देण्यात आलं. पेटंट अंडर द टायटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन. आता जीन एक्सप्रेशन आपण बघितलं तर प्लांट जीन एक्सप्रेशन वर कंट्रोल करता आपण एक पेटंट जॉईंटली इश्यू करण्यात येतं. आपण आता पाहिलं की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या इन्स्टिट्यूटला मिळतात, तर हे कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन यावरती जे पेटंट देण्यात आलं होतं ते 3 एंटिटीजला एकत्र देण्यात आलं. डेल्टा, पिनलँड कंपनी, डेल्टा कंपनी आणि पिनलँड कंपनी
आणि त्याच्यासोबत US डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, ह्या तिघांना मिळून जॉईंटली हे पेटंट देण्यात आलं होतं. कारण तिघांचे कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी होतं. जीन एक्सप्रेशन करता ह्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा कॉन्ट्रीब्युशन होतं आणि पुढे त्या जीन एक्सप्रेशनचा मार्केटिंग करता वापर याच्याकरता डेल्टा आणि पिनल कंपनीज. तर अशा पद्धतीने एकापेक्षा जास्त एंटिटीज एकत्र येऊन सुद्धा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन करता पेटंट फाईल करू शकतात आणि पेटंट त्यांना ग्रांट. पेटंट वॉज ऑल्सो क्लेम विच वॉज बेस्ड ऑन the gene that produce the protein toxic to plant. असे प्रोटीन जे प्लांटला टॉक्सिक आहेत ज्याच्यामुळे सीड जर्मिनेशन पुढे होऊ शकत नाही, अशा करता पेटंट क्लेम करतात लोक, पण भारतामध्ये अशा पेटंटला ग्रांट मिळत नाही. कारण काय म्हटलं आपण, ते जनकल्याणाकरता असलं पाहिजे. इट शुड बी फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमन. जर प्लांटलाच तुम्ही ते टॉक्सिन असेल, प्लांट मारणार असेल एखादं, तर ते प्लांट मारणार म्हणजे बायोडिव्हर्सिटीचा एक कॉम्पोनंट त्या ठिकाणी लयाला जाणार आहे, विल गेट डिस्ट्रक्टेड. सीड जर्मिनेशन पण होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी एक प्लांट मिनिएचर सीड म्हणजे मिनिएचर फॉर्म ऑफ द प्लांट, फ्युचर प्लांट. पुढे जे जन्माला प्लांट येणार असतो त्याचा तो मिनिएचर फॉर्म असतो सीड. तर ते जर सीड जर्मिनेट होणार नसतील, अशा प्रकारचं जर टॉक्सिन असेल तर त्याच्या निर्मितीला ग्रांट इंडियन गव्हर्नमेंट देत नाही. सच पेटंट्स आर कन्सिडर्ड मोरली अनअसेप्टेबल. हे मोरली अनअसेप्टेबल म्हणजे इथिकली ते असेप्टेबल नाही असं विचार केला जातं. मोरली इट इज नॉट असेप्टेबल बिकॉज यू आर हार्मिंग अ लिव्हिंग एंटिटी, प्लांट ॲज अ लिव्हिंग एंटिटी. यू आर डिस्ट्रॉइंग अ फ्युचर मिनिएचर प्लांट इन द फॉर्म ऑफ टॉक्झिसिटी टू द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन टॉक्झिसिटी म्हणजे काय, भविष्यात जन्माला येणारा एक प्लांट तुम्ही त्या सीडच्या स्वरूपात त्या ठिकाणी मारून टाकताय. आणि म्हणून मोरली हे अनअसेप्टेबल मानून भारतीय गव्हर्नमेंट अशा प्रकारचे पेटंट अलाउ करत नाही. द फिनान्शियली पॉवरफुल कॉर्पोरेशन्स, जे आर्थिकदृष्ट्या फार सुदृढ आहे, सबळ आहे, अशा प्रकारच्या काही संघटन जे आहेत, ते संघटनांची कधी कधी ह्या बायोटेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट वरती मोनोपोली असू शकते. कारण ते त्या डिस्कव्हरर पासून हवा तितका पैसा देऊन ते पेटंट विकत घेऊ शकतात, कारण त्या डिस्कव्हररला तो राईट आहे ते पेटंट विकण्याचा. तर हे कमर्शियली पॉवरफुल संघटन जे आहे, ती कॉर्पोरेशन जे आहे, ते अशा प्रकारच्या बायोटेक्नॉलॉजी प्रोसेसला विकत घेऊ शकतात आणि सगळीकडे त्यांचा दबदबा. मग एकदा विकत दिलं की मनमारा किमतीला ते विकणार त्याचे प्रॉडक्ट्स. तर त्यांचं मोनोपोली त्या ठिकाणी होऊ शकते. दिस इन टर्न विल पोज द थ्रेट ऑन ग्लोबल फूड सिक्युरिटी. आणि मग वैश्विक स्तरावरती फूड सिक्युरिटी आहे ती धोक्यात येऊ शकते. कारण एकदा तुम्ही पेटंट विकत घेतलं तर तो कशा प्रकारे वापरायचा आहे, पूर्ण राईट त्या पेटंट ज्याच्याकडे त्याला असतो. आणि म्हणून मग फूड सिक्युरिटी, मग त्या फूड बनणं, त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट काय, निगेटिव्ह इफेक्ट काय, याचा काय त्याला काही घेणं नाही. कारण तुम्ही पेटंट दिलेलं आहे, त्याला परमिशन ग्रांट केली आहे तुम्ही. तुम्ही परमिशन ग्रांट कोणाला केली, एका व्यक्तीला, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून. पण त्याने विकलं, त्याला विकायची परमिशन आहे, त्याने विकलं एका फायनान्शियली साऊंड कंपनीला आणि त्याला लाखो करोडो रुपये मिळून गेले. ती त्याच्या चौपट पैसे उकळणार, त्याच्याकडे ती कशा पद्धतीने वापर करायचा त्याचा राईट आता त्या कंपनीला आहे. मग अशा पद्धतीने जर हे झालं तर इट विल बी अ थ्रेट टू द ग्लोबल फूड सिक्युरिटी. वैश्विक स्तरावर फूड सिक्युरिटीला हा थ्रेट असू शकतो. तर हे झालं पेटंट आणि पेटंटचे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट. आय थिंक हिअर वी शुड स्टॉप. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.